खूप जणांना स्वतःला आरशात पाहून विचार पडतो की हे फॅट कमी कसं करायचं, हे फॅट कमी होणार की नाही. पण ही गोंधळलेली मानसिक अवस्था सामान्य आहे. योग्य माहिती आणि मार्गदर्शनाने तुम्ही फॅट लॉसच्या प्रवासात यशस्वी होऊ शकता. तर चला या प्रवासाची सुरुवात करूया, जिथे तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील आणि गोंधळ दूर होईल. तर आपण या पार्ट 1 मध्ये समजावून घेऊ की फॅट लॉस म्हणजे नेमके काय. फॅट लॉस प्रोसेसमध्ये सर्वात मोठा गैरसमज की वजन कमी करणे म्हणजे फॅट लॉस होय, आणि इथेच सगळे चुकतात. वजन कमी करणे म्हणजे फक्त काट्यावरची संख्या कमी करणे, पण यात तुमचे मसल्स, वॉटर आणि एनर्जीही कमी होते. फॅट लॉस म्हणजे शरीरातील फक्त जास्तीची चरबी कमी करणं आणि मसल्स टिकवणे होय. मग तुम्हाला प्रश्न पडेल की कोणता अप्रोच इफेक्टिव्ह आहे. तर याचं उत्तर आहे फॅट लॉस. फॅट लॉसमध्ये तुम्ही जी अतिरिक्त चरबी कमी करून मसल्स टिकवतात, त्यामुळे तुमच्या शरीराची ताकद आणि कार्यक्षमता टिकून राहते, ज्यामुळे तुमच्या डेली वर्कमध्ये एनर्जी आणि तुमच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होते. तर मग फॅट लॉसला सुरुवात करायची. आता हाफ नॉलेज सोडा आणि सायन्स समजावून घ्या. पुढच्या पार्टमध्ये बघूया फॅट लॉससाठीचं पहिलं पाऊल.